महामृत्युंजय मंदिरात प्रदोष सोहळा संपन्न। प्रदोष निमित्त येवला शहरातील अमरधाम परिसरातील महामृत्युंजय मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळालं। सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। हर हर महादेवाच्या जयघोषात महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत पारंपरिक पद्धतीनं महाआरती संपन्न झाली। सायंकाळी महादेवाचा मंत्रोच्चारात पवित्र दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर घंटानादाच्या वातावरणात भव्य महाआरती पार पडली। यावेळी मंदिरातील नंदी महाराजांच्या भोवती कालभैरवनाथाची आकर्षक आणि भव्य रांगोळी काढण्यात आली होती। रंगीबेरंगी आणि कलात्मक रांगोळीने मंदिर परिसरात आलेल्या भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। महाआरतीनंतर उपस्थित शिवभक्तांना रुद्राक्ष तसेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। आज येवला येथील महामृत्युंजय मंदिर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्हाला प्रदोष निमित्ताने आम्हाला या ठिकाणी पूजेचा मान मिळाला। तसेच या ठिकाणी जी की महादेवाची जी मूर्ती आहे ती खूप आकर्षकपणे घडवली आणि तिला सजवलंही आणि तसेच त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या प्रदोषाचा मान मिळाला आणि या ठिकाणी आम्ही ती पूर्ण पूजा पूर्ण केलेली आहे। तर आम्हाला आत्मिक समाधान ही मिळालेलं आहे। तरी भाविकांना नवे आपल्या सर्व महाराष्ट्रातील भाविकांना या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी आज खूप मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक भाविक उपस्थित होते। महाप्रसादाचाही लाभ या ठिकाणी त्या आयोजकांनी दिला, त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या आणि आम्हाला प्रदोषाबद्दल महापूजा मान मिळाला, त्याबद्दल आयोजकाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी नंदीभोवती कालभैरवाची अशी छानपैकी अशी आणि मोठी अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आली होती। ती खूप छान पद्धतीने होती। प्रदोष पूजानिमित्त आमच्या परिवाराला या पवित्र अशा भूमीमध्ये महामृत्युंजय मंदिर येवला या ठिकाणी आम्हाला सर्व परिवाराला पूजेचा मान मिळाला। यथासांग पूजा संपन्न झाल्यामुळे आमचं सर्वांचं मन प्रसन्न झालं। या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी माणसाने वेळ द्यावा आणि मग परमेश्वराच्या पायाजवळून चिंतन करावं, यांची पूजा करावी आणि सर्वांनी या कृपेचा आशीर्वाद मिळाल्यामुळे सर्वांचं मन समाधानी आहे आमचं।